नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या बहिणींना ओरडत असतो. तो सांगतो की तुम्ही माझ्यापासून आणखीन काय काय लपवले. हो, मी तुम्हाला तुमच्या मनासारखं वागू देत नाही ना, त्यामुळे तुम्ही त्रास देणारच आणि तुम्ही मला त्रास द्याच. प्रत्येक वेळेस काय करणार, तुम्ही मला त्रास द्यायचा, मी ओरडायचं, तुम्ही रडायचं आणि मग परत मला वाईट वाटायचं, तुम्ही माफी मागायचं. झालं, तुम्ही हेच तर करता. गेल्या वेळेससुद्धा तुम्ही पिक्चरला गेला, मला न सांगता गेला. माझं कोणीच ऐकत नाही का, तर मी तुम्हाला काहीच करू देत नाही ना. हो, तुम्ही देणारच त्रास, कारण मी वाईट आहे. हो, मी वाईटच आहे ना, असं म्हणून सगळं सूर्या चांगलाच बहिणींवर ओरडत असतो. तो म्हणतो की तुम्ही काय काय लपवलं आहे ना माझ्यापासून, ते तुम्ही एकदा सांगूनच टाका, म्हणजे मला सारखा त्रास तरी व्हायचा नाही. तो स्वतःलाच दोष द्यायला लागतो. तो बहिणींना सारखं आपलं त्याने चुकीचं केलं हेच बोलत असतो. तिकडून तुळजा येते आणि ती सगळं बघते. तिच्या लक्षात येतं की काय झालं आहे. तेव्हा ती फेकलेला फोन उचलते आणि म्हणते की सूर्या, फोन फेकून देऊन काय होणार आहे, तुला राग आला आहे ना, राग काढायचा आहे, काढ मग यांच्यावर राग. तेव्हा तुळजा म्हणते की तुला राग काढायचा आहे ना, काढणार राग, तुला आतून देऊ का काहीतरी आणून मारायला. तेव्हा सूर्या म्हणतो की तुझा तू शांत राहा, तुला यातलं काहीच माहीत नाही. तुळजा म्हणते की मला सगळं माहीत आहे, तू या फोनवरून त्यांना ओरडतोयस ना. अरे पण या सगळं त्यांनी का लपवलं, कारण तू त्यांच्यावर बंधनं घातली होतीस. त्यांना त्यांच्या इच्छा मारून तुझ्या बंधनात राहावं लागत होतं. त्यांचीसुद्धा इच्छा असूच शकते ना फोन वापरण्याची, आणि सोशल मीडियामध्ये त्यांना जगाच्या बाहेर, घराच्या बाहेर, गावाच्या बाहेर काय घडतं हे सुद्धा कळायलाच हवं ना. पण तुझं तसं नाही आहे. मला आजपर्यंत असं वाटलं होतं की तू खरंच खूप समजूतदार आहेस, पण तूही एका सामान्य पुरुषासारखाच निघालास. तुळजा सूर्याला म्हणते की सूर्या, तुला असं वाटत नाही का, त्यांनासुद्धा मन आहे, त्यांच्या मनासारखं सुद्धा त्यांना वागावं वाटत असेल. सगळ्या मुलींना सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना त्यांनाही वाटत असेल की त्यांनी फोटो पोस्ट करावेत. मान्य आहे की तुला असं वाटत असेल की सोशल मीडियावर खूप वाईट लोक आहेत. अरे पण त्यासाठीसुद्धा टेक्नॉलॉजी इतकं पुढं गेली आहे की आपण त्या लोकांना दूरही ठेवू शकतो. पण तू काय केलंस, तू त्यांना विश्वासघाती ठरवून ठेवलंस. सूर्या तिच्याकडे ऐकतो. तुळजा बहिणींच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिलेली असते. ती सूर्याला व्यवस्थित सडेतोड उत्तर देत असते. ती म्हणते की सूर्या, जग खूप पुढं गेले, पण तू त्यांना बंधनात ठेवलेस. तेव्हा तुळजा म्हणते की या, तू भाऊ म्हणून जे करतोयस ना ते तुला योग्य वाटत असेल, पण तू फोन फेकताना हा विचार केलास का की तुझ्या बहिणीने सुद्धा हा फोन घेताना पै जोडा करून मग तो फोन घेतला असेल. सूर्याला त्याची चूक जाणवायला लागते. तुळजासुद्धा तिचं म्हणणं व्यवस्थितपणे सूर्याला पटवून देते. इकडे तुळजा सूर्याला छानपैकी तिचं म्हणणं पटवून देते. ती म्हणते की सूर्या, तुझ्या या वागण्यामुळे खरंच मी खूप हर्ट झाली आहे असं म्हणते आणि ती तिथून निघून जाते. सूर्याला त्याच्या चुकीची जाणीव होते. तो म्हणतो की बहिणींनो, मी जे काही केलं ते फक्त माझ्या बाजूने विचार केला. खरं तर मी कधीच दोन्ही बाजूचा विचार केलाच नाही. माझ्या डोळ्यावर झापडं होती आणि तीच मी बघत राहिलो, एकच फक्त बाजू बघत राहिलो. मी तुमच्या मनाचा विचार केला नाही. तुळजा म्हणते ते खरं नाही, मी असा नाही आहे. मी तुमच्या मनाचा विचार करतो. तो आपल्या बहिणींपुढे हात जोडतो आणि माफी मागायला लागतो. हां, त्याच्या बहिणी त्याच्याजवळ जातात, त्याचा हात काढतात आणि म्हणतात की दादा, तू आमची माफी मागू नकोस, खरं तर आमचं पण चुकलंच की. तेव्हा सूर्या म्हणतो की खरंच माझं चुकलं. तेव्हा ते म्हणतात की दादा, आमचं पण चुकलंच. तेव्हा सूर्या सगळ्या बहिणींना मिठीत घेतो आणि म्हणतो की हो, पण मी ही चूक केलेली सुधारणार आहे. तेव्हा बहिणी त्याच्याकडे बघतात. सूर्या म्हणतो की हो, मी तुम्हाला ना, तुमचा फोन फोडला ना, मी तुम्हाला नवा कोरा फोन आणून देणार आहे. सगळ्या बहिणी नकोच म्हणत असतात, कारण आत्ता जे काही झालं ते त्यांनासुद्धा आवडलेलं नसतं. तेव्हा त्या म्हणतात की दादा, आम्हाला फोन नको आहे, आम्हाला फक्त तू हवा आहेस. सूर्या रूममध्ये येतो. तुळजा विचार करत उभी राहिलेली असते. तेव्हा सूर्या तिच्यासमोर येतो आणि म्हणतो की तुळजा, हे सगळं काय मी मुद्दाम करत नाही. अगं, हे सगळं मी आजूबाजूला बघितले. प्रत्येक माणसाने मला हेच सांगितले की मुलीच्या जातीनं 7च्या आत घरी यायला हवं, हे करायला हवं, ते करायला नको. हेच बघून मी वाढत आलो आणि माझ्यावरसुद्धा तेच संस्कार झाले. मी कधी दुसरा विचार केला नाही. पण तुळजा, याचा अर्थ असा नाही की मी माझ्या बहिणींवर जोर जबरदस्ती केली आहे. मी माझ्या बहिणींवर माझं म्हणणं कधीच लादलं नाही. सूर्या तुळजाला म्हणतो की तुळजा, तू बोललेली खरं आहेस का, कारण बहिणींच्या मनात कधी काय चाललं आहे हे मला कधीच कळलं नाही. तेव्हा तो म्हणतो की अगं तुळजा, मी त्यांच्यावर बंधनं घातली त्या यासाठी नाही की त्या कधी उडूच नाहीत. मी त्यांच्यावर बंधनं यासाठी घातली की त्या ज्या उडतात ते त्यांचे पंख छाटून कुणी कैद करू नये. मला फक्त एवढंच वाटतं.
पण मला आता तुझं म्हणणं पटतं आहे, कारण त्यांना मी घरात ठेवण्यापेक्षा त्यांना बाहेरच्या जगाशी ओळख करून द्यायला हवी होती. त्यांना लढायला शिकवायला हवं होतं. सूर्या तिला आपली बाजू पटवून देतो. तेव्हा सूर्या त्याच्या चुकीची माफी मागत म्हणतो की तुळजा, मी एक ठरवले, आता मी घरात 90 कोरे 2 फोन आणणार आहे. एक बहिणींसाठी आणि एक तुझ्यासाठी. तुळजाला हे आवडतं. ती म्हणते की सूर्या, तुला घरात 2 फोन आणण्याची गरज नाही आहे, तू एकच फोन आण, आम्हाला 5 जणीत एक फोन बास झाला. तेव्हा सूर्या म्हणतो की ठीक आहे, तू म्हणशील तसं, काहीच हरकत नाही, तू आराम कर, मी आहे बाहेर. असं म्हणून तो बाहेर जात असतो. इतक्यातच तुळजा त्याला अडवते आणि म्हणते की सूर्या, मी तुला मगाशी फारच बोलले ना, खरंच मला एवढंही बोलायचं नव्हतं, पण माझ्या तोंडून ते निघून गेलं. माझा स्वभाव मनात काही ठेवण्याचा नाही आहे, चुकीच्या बाजूनं मी नेहमीच उभी राहते. तेव्हा सूर्या म्हणतो की बरं झालं तुळजा, तू मला बोललीस, कमीत कमी त्यामुळे माझ्या डोळ्यावरची झापडं तरी उघडली. सूर्या आणि तुळजासुद्धा दोघेजण खूपच खुश असतात. सूर्या बाहेर जातो. इकडे तो अंघोळ करायला गेलेला असतो आणि तुळजासुद्धा तेव्हाच अंघोळीला जाते. तुळजाला माहीत नसतं की तो तिथे आहे. सूर्या नेहमीप्रमाणे एक एक मग घेऊन झाडांपाशी अंघोळ करत असतो. तेव्हा तुळजा तिथे येते. हे बघून सूर्या जायला लागतो. तुळजा जातच असते की इथे तिचा पाय सटकतो आणि ती सूर्याच्या मिठीत पडते. सगळं त्याच्या बहिणी लपून बघत असतात. त्या पूर्णपणे फील घेऊन ते सगळं बघत असतात. त्या बहिणींच्या अपेक्षा आणि बोलणं ऐकून भागीला वाईट वाटतं. तेव्हा ती म्हणते की यांचं कधी जुळेल सांगता येत नाही. तेव्हा तिच्या बहिणी तिच्याकडे बघतात आणि म्हणतात, भागी तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा भागी आपली टोलवाटोलवी करत म्हणते की अगं त्यांचं आत्ता कुठे, लहानपणीपासूनच जुळलं. तेव्हा धनू म्हणते की जा तू आता अभ्यास कर, जा जा अभ्यास कर, तुला काय कळतं आहे, कच्चा लिंबू. असं म्हणून तिला त्या तिघीसुद्धा आत पाठवतात. आत गेल्यानंतर सूर्य आपला कसाबसा आतमध्ये येतो. भागी तिथे असते. तेव्हा भागी सूर्याला म्हणते की दादा, हे सगळं जे चाललं आहे ना, या तिघींना खूप मनावर घेतलं. त्यांचा जेव्हा अपेक्षा भंग होईल तेव्हा तू विचार केला आहेस का काय होईल? हे सूर्यालासुद्धा कळतं. सूर्य आतमध्ये जातो. त्या राहिलेल्या बहिणी तुळजासमोर जातात. तिची साडी ओली झालेली असते. तेव्हा तेजो धनूला म्हणते की धनू जा, माझी कॉटनची साडी घेऊन ये. धनू पळत जाते आणि दुसरी साडी आणते, पण ती साडी भारीतली असते. त्यामुळे तेजो तिला बघितले की म्हणते की अगं ही साडी का आणलीस, जरा कॉटनची साडी आणायची ना, ही साडी घातली की वावरायला अवघड जातं, जड आहे ही साडी. तेव्हा तुळजा म्हणते की नाही नाही, तुम्ही जे आणली आहेत ना ती मी घालेन, नेसेन मी, माझं काहीच नाही, तुम्ही आधीच मी तुमचे कपडे वापरते, त्यातसुद्धा हे नको ते नको असं नको. तेव्हा बाकी सगळ्या बहिणी तिला काय वहिनी तू असं काय करते म्हणून सगळ्याजणी खूप खुश असतात. आणि इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.